नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मित्रांनो या आपल्या निफ्टी टेक मराठी यूट्यूब चॅनलवर. जर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाणार. नमस्कार मित्रांनो, 2026चा बजेट कसा राहणार? मित्रांनो, चला तर मग बघूया. मागच्या वर्षी म्हणजे 2025-26मध्ये टोटल बजेट 50.65 लाख करोड इतका होता, जो की आपल्या टोटल GDPचा 13% म्हणजे 50.65 लाख करोड इतका होता. पुढल्या वर्षी म्हणजे 2026-27ला इयर ऑन इयर 2% इन्क्रीज होऊन 52 लाख करोड राहण्याचा अंदाज वर्तवला आहे मित्रांनो. आता बघूया सविस्तर माहिती रेल्वे बजेटची. सन 2022-23मध्ये लास्ट इयरपेक्षा इन्क्रीज न झाल्यामुळे तो रेल्वे बजेट 1.40 लाख करोड इतका स्टेबल राहिला. त्यामुळे रेल्वे स्टॉक्सने त्या वर्षी 0% रिटर्न दिले. नंतर 2023 आणि 24मध्ये लास्ट इयरपेक्षा बजेटमध्ये 70% इन्क्रीज झाला, म्हणजे डायरेक्ट 2.40 लाख करोड राहिलं. त्यामुळे 2023मध्ये रेल्वे स्टॉक्स 100 ते 150% इतके वाढले. नंतर 2024-25मध्ये लास्ट इयरपेक्षा 10% बजेटमध्ये इन्क्रिमेंट झाला, म्हणजे 2.62 लाख करोड इतका राहिला. त्यामुळे 2024मध्ये 30 ते 50% रेल्वे शेअर्समध्ये रॅली आली मित्रांनो. तसंच नंतर 2025-26मध्ये लास्ट इयरपेक्षा फक्त 1% बजेटमध्ये इन्क्रिमेंट झाला, तो का निग्लिजिबल इतका होता. त्यामुळे रेल्वे स्टॉक्ससुद्धा खूप डाऊन, म्हणजे 30 ते 50% इतके डाऊन गेले. येणाऱ्या यावर्षी म्हणजे 2026-27ला रेल्वे बजेटमध्ये 5 ते 10% इतकी वाढ होण्याची शक्यता अनेक ॲनालिस्टनी दर्शवली आहे मित्रांनो, जे की मागच्या वर्षी 2.65 लाख करोडवरून 2.85 लाख करोड इतकी राहू शकतो. त्यामुळे रेल्वे स्टॉक्समध्ये प्री किंवा पोस्ट रॅली राहू शकते, नियर बाय 30 ते 50% येणाऱ्या 2026मध्ये मित्रांनो. आता बघूया मित्रांनो हेल्थ केअर सेक्टरच्या बजेटबद्दल माहिती. सन 2024-25मध्ये हेल्थ केअर सेक्टरवर जवळजवळ 90,000 करोडचा खर्च करण्यात आला, जो की बजेटच्या 1% पेक्षा कमी होता. परंतु लास्ट इयर बजेटपेक्षा बऱ्यापैकी होता आणि 2025-26मध्ये चालू वर्षामध्ये 99,000 करोड इतका राहिला लास्ट इयरपेक्षा, जो की 10% जास्त होता. या वर्षीपेक्षा हेल्थ इन्शुरन्सवर जास्त खर्च करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सुद्धा पुढल्या वर्षी 2026मध्ये 10% बजेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यानंतर बघूया मित्रांनो रिन्युएबल सेक्टरवर सुद्धा 2024-25मध्ये 19,000 करोड इतका खर्च करण्यात आला होता मित्रांनो, जो की त्याच्या लास्ट इयरच्या तुलनेत 143% जास्त होता, म्हणजे जवळजवळ 7,800 वरून डायरेक्ट 19,000 करोड इतका होता. EV सेक्टर म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल सेक्टर, हा पण सुद्धा खूप जास्त डिमांडिंग सेक्टर आहे, कारण की दरवर्षी पोल्युशनमध्ये इतकी वाढ होत आहे की या EV सेक्टरची पण खूप जास्त डिमांड आहे. कारण की या EV सेक्टरचा ओव्हरऑल ऑटो सेक्टरमध्ये 5% वाटा आहे, जो की गव्हर्नमेंटला 2030पर्यंत याला 5% वरून 30% वर होणार आहे. याचा खूप मोठा वाटा आहे पोल्युशन कमी करण्याबाबत. बाकी पेट्रोल डिझेल व्हेकल ॲज कम्पेअर टू 2022 EV सेक्टरमध्ये $13 बिलियन इतका होता, की तो आता 2029पर्यंत $114 बिलियन इतका होणार आहे. त्यामुळे या सेक्टरला सुद्धा खूप डिमांड राहणार आहे. दिल्ली सिटीचं पण खूप पोल्युशन वाढलं आहे ॲज कम्पेअर टू अदर बिग सिटीज. त्यामुळे EV बसेसला खूप जास्त डिमांड राहू शकते मित्रांनो. आता बघूया कन्झम्पशन सेक्टरबद्दल. या सेक्टरमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर, टॅक्सेस आणि ॲग्रिकल्चर अँड फूड, स्किल डेव्हलपमेंट अँड टुरिझम यावर सुद्धा खूप जास्त बजेट यावर्षी खर्च होतो मित्रांनो. यामुळे याला पण डिमांड तर राहणारच मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो या 5 सेक्टरला पुढचे 5 वर्ष खूप जास्त डिमांडिंग सेक्टर राहू शकतात. त्यामुळे या सेक्टरच्या कंपनीजला चांगले रिटर्न देऊ शकतात. तर ही माहिती मित्रांनो आपल्याला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. मित्रांनो जर ही माहिती चांगली वाटली असेल तर लाईक आणि शेअर करा. दुसऱ्यांदा असेच नवनवीन टॉपिकवर व्हिडिओसाठी कमेंट करा. आपल्या कमेंटला नक्की रिप्लाय मिळेल. मित्रांनो आपल्याला मनापासून धन्यवाद.